एकीकडे आम्ही म्हणतोय अदृश्य झालेत म्हणते तर आम्हाला परत आम्हीच लागतोय, त्याशिवाय यांची दुकानदारी पण चालत नाही. काय करायचं आता? घर बैठे तो लाचार कहलाएंगे, लड़कर हारे तो मिसाल बन जाएंगे. अशा पद्धतीनं आम्ही सर्वजण लढलो. मी सुरुवातीपासून आपल्याला सगळ्यांना सांगत आलेलं आहे की लोकशाही मार्गाने सर्व इलेक्शन झाल्या पाहिजेत आणि माझ्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदेशान्वये मी पुरोगामी विचार या जिल्ह्यामध्ये टिकला पाहिजे आणि तो टिकवण्याच्या दृष्टिकोनातून हे इलेक्शन लढलो. मला या ठिकाणी हिणवलं गेलं. 16 मतं आहेत त्यांच्याकडे फक्त, तर मी त्याच्यावरती 100 मतं अजून ॲड केलेली आहेत. 2 आकडे सुद्धा पार करणार नाहीत असं मला हिणवलं गेलं. वसंत नानांना या ठिकाणी 3 आकडे अंकात नेण्यात आम्ही यशस्वी झालेलं आहे. पुरोगामी विचार टिकवण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी झालेलं आहे. आता इलेक्शन संपलेले आहेत. सगळ्यांनी मिळून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू. अदृश्य शक्ती काम करेल आणि त्याच्यावर या शब्दावर बरीच चर्चा झाली. नेमकं काय झालं? तुमचे कॅल्क्युलेशन बरोबर ठरले आणि किंवा कमी पडले, काय झालं असं वाटतंय? माझी 16च मतं होती ना. हां, अदृश्य शक्तीने काम केलेलं आहे आणि अदृश्य शक्तीनं काम करत असताना एक तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की या जिल्ह्यातल्या मतदारांना, या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या मतदारांना ह्याच्यापूर्वी व्हॅल्यू दिली गेली का? त्यांना विचारपूस वसंत नानांमुळे झाली, त्यांना मान सन्मान वसंत नानांमुळे झाला, त्यांच्यावरती किती प्रचंड प्रमाणावरती दबाव आणला गेला आणि सगळ्यात शेवटी लक्ष्मी दर्शनसुद्धा वसंत नानांमुळे झालेलं आहे या सगळ्यांना. आणि आमचा जो उद्देश होता, जे आम्हाला मतं पडलेली ती कट्टर पुरोगामी मतं आहेत. बाकीची दहशती खाली गेली नसती तर हा निकाल अजून वेगळा दिसला असता. लोकशाही मार्गाने इलेक्शन झालं असतं तर वेगळा निकाल असता. राजेंद्र राऊत निवडून आल्यावर म्हटलं की खरं तर ढाळातला उमेदवार मोहिते पाटलांनी द्यायला पाहिजे होता. घरातला उमेदवार उभे केला असता तरी सगळी म्हणले असते त्यांना दुसऱ्याला पदच देत नाही, त्यांच्याकडे माणसंच नाही, फक्त घरातच पाहिजेत सगळी. निवडणूक ही कायम मोहिते पाटील केंद्रितच राहते. त्यांना दुसऱ्या विषयावर बोलताच येत नाही. बघेल तेव्हा आमच्यावरच बोलायचं. जिल्ह्यासाठी काय करणार ह्याच्यावर कोण काय बोलत नाही. आता आमदार जानकरांना राष्ट्रवादी सांभाळून घेणार का? आमदार मी मागेच सांगितलेलं आहे, या जिल्ह्यातील जे काही पक्षाचे पदाधिकारी असतील या बाबतीतले सर्वस्वी निर्णय आदरणीय पवारसाहेब त्या ठिकाणी घेतील. DCC बँकेवरनंच विषय की DCC बँकेवरनं बरेच आरोप प्रत्यारोप झाले. राऊत त्यावेळेस पडले होते की इलेक्शन होऊ दे, मी मांडतो DCC बँकेमध्ये नक्की काय झालं आहे. त्यांना सगळ्या गोष्टी मांडायची मोकळी काय आज नाही. अनेक वर्षापासून ते विरोधी पक्षात होते, आम्ही सत्तेत होतो, त्यावेळेसपासून ते मांडतायत. आज ते सत्तेत आहेत, आम्ही विरोधी पक्षात आहे. त्यांना सर्वस्वी अधिकार आहे सगळे मांडायचे. ते म्हणत होते मोहिते पाटलांचा करिश्मा आता काय राहिलेला नाहीये, जिल्ह्याचे नेतृत्व का म्हणताय असं त्यांचा प्रश्न होता. आता काय मेसेज जातोय? जनता ठरवल ना कोणाचा करिश्मा ठेवायचा आहे नाही ठेवायचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे की किती दबाव केले, किती काय केले, मतदारांना जाऊन विचारा एकदा तुम्ही सगळं काय काय घटना घडलेल्या आहेत, कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत. तुम्ही समाधानी आहेत पूर्ण हे जी काय मी पूर्ण समाधान आहे. माझ्यावर जो विश्वास टाकला होता मतदारांनी, या जिल्ह्यातल्या जनतेने मला निवडून दिले, त्यांचा जो विचार आहे तो विचार टिकवण्यात मी यशस्वी झालो. मी खरोखर समाधानी आहे. शेवटच्या क्षणाला तुम्हाला असं काय कळालं की तुम्ही वसंत नानांची उमेदवारी ठेवायला सांगितली? मी ठेवली नाही. पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगतोय, मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना, सुप्रियाताईंना विचारलं, प्रदेशाध्यक्षांना विचारलं आणि मग त्यांनी सांगितलं की बिनविरोध स्वतः कामाने असं जर केलं तुम्ही तर चुकीचा मेसेज जाईल. इलेक्शन हारवू नाही तर जिंकू, तुम्ही लढा दिला पाहिजे आणि मी त्या पद्धतीने केलेला आहे. कारण काय यात मानाचा माझा कोणताही कारभार नाही. सुरुवातीपासून जे काय होतं की तुमच्यामुळं निवडणूक लागते हे पूर्णपणे म्हणजे मी किती महत्वाचा आहे विचार करायला, सगळं फिरून फिरून माझ्या भोवती येते. माझ्या भोवतीच सगळेजण मोहिते पाटील करते. म्हणजे
एकीकडे आम्ही म्हणतोय अदृश्य झालेत म्हणते तर आम्हाला परत आम्हीच लागतोय, त्याशिवाय यांची दुकानदारी पण चालत नाही, काय करायचं आता.